नमस्कार. मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आतापर्यंत मी मित्रांनो म्हणत होतो तेव्हा एका मैत्रिणीने तक्रार केली की मैत्रिणीसोबत आहात तुम्ही. मैत्रिणी सुद्धा सोबत आहेत आपल्या. तर सॉरी, यापूर्वी मी मैत्रिणींचा उल्लेख केला नाही. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आज आपण तुळस या एका मातृदेवतेवर माहिती पाहत आहोत. तुळशी विवाह नुकताच झाला. कार्तिक महिना जो असतो, तो कार्तिक महिना हा अनेक धार्मिक सणांशी संबंधित असतो. कार्तिक एकादशी असते, कार्तिकी पौर्णिमा असते आणि या मधल्या काळात काही धार्मिक उत्सव, जसा आपण पाहिलं की हरिहर भेट, वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असते आणि या दरम्यान लोक तुळशी विवाह करतात. आणि एक प्रथा आपल्याकडे अशी आहे, महाराष्ट्रात आहे आणि इतरही राज्यात असेल कदाचित, की तुळशी विवाह झाल्यानंतर लग्न करायला सुरुवात होते. लग्न सराई सुरू करायची असेल तर तुळशीचं लग्न पहिल्यांदा लावलं पाहिजे. आता ही प्रथा का पडली, त्याची कारणं वेगळी असतील कदाचित आणि त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं तेही वेगळं असेल. अ, मी साधारणतः 2009 ते 2011 या दरम्यान, म्हणजे 2 वर्ष, साप्ताहिक चित्रलेखामध्ये मातृपूजन विश्वभजन या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. त्या लेखमालेत तुळस नावाचा लेख होता. तर तुळस ही मातृदेवता आहे. आता आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतं आणि तुळशी वृंदावन असणं हे हिंदूंचं एक लक्षण मानलं जातं. आणि हिंदूंचं यासाठी की विशेषतः जिथे हिंदू कमी आहेत, अल्पसंख्य आहेत किंवा ज्यांचा प्रभाव कमी आहे, त्या ठिकाणी ही ओळख ठसठशीतपणे दाखवण्याची प्रथा आहे. गोव्यात आहे. गोव्यात पोर्तुगीजांचा प्रभाव होता आणि पोर्तुगीजांनी तिथल्या अनेक मंदिरांचा नायनाट केला, अनेक मूर्त्या विद्रूप केल्या आणि अनेक मूर्त्यांच्या ढिगावर नृत्य करणारा किंवा लघवी करणारा एक अतिशय कुप्रसिद्ध जो पाद्री होता. पाद्री हा फादर शब्दाचा मराठी पर्याय आहे. सेंट झेवियर. आपण ओल्ड गोवामध्ये गेलात तर त्या ठिकाणी सेंट झेवियर चर्च नावाचं एक चर्च आहे. त्या चर्चमध्ये सेंट झेवियरचं प्रेत आहे. दर 10 वर्षांनी ते प्रेत खुलं केलं जातं आणि जगभरातून लोक त्याला पाहायला येतात. आणि अशी एक समजूत आहे. आता मी दोनदा साधारणतः त्या चर्चमध्ये गेलो. एकदा असंच दुपारी गेलो असताना तिथला एक गाईड म्हणायला लागला की संध्याकाळी या ठिकाणी मिरॅकल्स होतात, म्हणजे चमत्कार दाखवतो सेंट झेवियर, म्हणजे त्याचा आत्मा अजून तिथे आहे, अशी समजूत असल्यामुळे त्याला पवित्र मानतात ख्रिश्चन धर्मामध्ये. पण त्या सेंट झेवियरनी तिथल्या मूर्त्या फोडल्यानंतर त्यावर अशा तऱ्हेने त्यांनी लघवी केली होती, असा उल्लेख देवदत्त टिळक नावाचे जे फार मोठे लेखक होते, ख्रिश्चनच होते ते, कारण त्यांचे वडील नारायण वामन टिळक हे स्वतः मोठे कवी होते आणि ख्रिस्ती धर्माचा त्यांनी स्वीकार केला होता. आजही आपण ख्रिस्ती चर्चमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी जे मराठीमध्ये जे बायबलचं भाषांतर केलं असतं किंवा ज्या प्रार्थना होतात, नारायण वामन टिळकांनी केल्या आहेत. त्यांचा मुलगा देवदत्त नारायण टिळक यांनी ही माहिती सांगितली. तर मी यासाठी ही पार्श्वभूमी सांगितली की गोव्यामध्ये जे तुळशी वृंदावन असतात ते पाहण्यासारखे असतात, देखणे असतात. कोकणामध्ये ते देखणे असतात. तर इतर ठिकाणी असतात, नसतात असं नाही. पण जे मोठ्या प्रमाणात त्याचं आकारमान मोठं आणि त्यात नक्षीकाम किंवा विशेषतः मूर्ती असतात, त्यात कृष्णाची मूर्ती असते किंवा इतरही मूर्ती असतात, तर असे सजवलेले रंगीत तुळशी वृंदावन फक्त गोवा आणि कोकणामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. तुळस अशा रीतीने अंगणात तिचं स्थान आहे. म्हणून एक गाणं आहे अतिशय प्रसिद्ध, मै तुलसी तेरे अंगण की, हे शोभा गुरुजीच्या आवाजातलं गाणं आहे प्रसिद्ध. तर तू अंगणातली तुळस आहे, म्हणजे स्त्रीला जे स्थान आहे तुळशीसारखं अंगणात तिचं स्थान आहे, तिला घरात प्रवेश नाही, असा एक नकारात्मक अर्थ सुद्धा त्यातून निघतो. म्हणून तुळस या शब्दाच्या मागे कोणकोणते संदर्भ आहेत ते आपण या लेखाच्या आधारे पाहू. भारतीय मातृदेवता हे प्राजक्त प्रकाशनांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. 2019 मध्ये हे प्रकाशित झालं. त्यामध्ये पृष्ठ क्रमांक 138 हा लेख आहे. तर हे तुळशी वृंदावन का स्थापन केलं जातं आणि तुळशीला काय महत्व आहे,
श्यामल म्हणजे काळ्या रंगाची, श्याम शब्द काळा या अर्थाचा आहे. आणि घनश्याम हा शब्द कृष्णासाठी वापरतात. मेघासारखा, घन म्हणजे मेघ, मेघासारखा काळा, काळाकुट्ट असंच म्हणायचं आहे, पण शब्द इतके छान वापरले की त्याचे अर्थही चांगले होतात. कोमल आणि लोभस अशी तुळस आपल्या वृंदावनात सजून उभी पाहिली की पावित्र्य, मांगल्य आणि उदात्तता अशा अनेक प्रकारच्या भावना आपल्या मनात निर्माण होतात. कोकणातील टोमदार घरांसमोर शृंगारलेलं कलात्मक तुळशी वृंदावन यामागील प्रदीर्घ परंपरांची साक्ष आपणास देते. मी बरेचदा कोकणात आणि कोकणाच्या इतर भागातही गेलो. त्याही ठिकाणी मला हे तुळशी वृंदावन पाहायला मिळालं. आणि गोव्यात तर अनेक खेड्यांमध्ये अशा तऱ्हेची तुळशी वृंदावनं सजवलेली दिसतात. तर अशा या तुळशीचं जे स्थान आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर ही महत्वाची खाण ठरली. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर हिंदू धर्मीय लोक जे आहेत ते आपल्या घरापुढे तुळशीचं वृंदावन का स्थापन करतात, तर याची कारणं शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करूया. एवढंसं रोपटं आहे, नाजूक आहे, खूप काही मोठं झाड होत नाही त्याचं. आणि होत असेल नसेल असं नाही, कारण एक विशिष्ट प्रकारची तुळस आहे जिचं झाड मोठं होतं. आणि त्या मोठ्या तुळशीच्या खोडापासून तुळशी माळ ही तयार होते. पंढरपुरात हा मोठा व्यवसाय आहे. तर ही तुळशी माळ गळा अ, आणि डोक्यावर कपाळावर चंदन अशा तऱ्हेचे एक अभंग आहे. आणि वारकऱ्यांमध्ये माळ घालणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं. आणि त्या माळीच्या नंतर मग त्यांनी व्यसनं सोडायची, आणि विशेषतः मांसाहार सोडायचा, म्हणजे मटण खायचं नाही आणि दारू प्यायची नाही. अशा प्रकारची एक प्रथा किंवा नियम ह्या तुळशीच्या माळीशी संबंधित आहे. म्हणजे वारकरी हे माळकरी असतात असं म्हटलं जातं. या मागचा उद्देश असा आहे की त्यांनी हे सगळं त्यागलं आहे आणि अनैतिकता त्यागली आहे, नीतीच्या मार्गाने तो जातो आहे. म्हणजे एखादी व्यक्ती अनैतिक असेल तर ती जेव्हा माळकरी होते तेव्हा ती नैतिक समजली जाते आणि तिला आपोआपच ही बंधनं पडतात. इतकं महत्वाचं स्थान तुळशीचं वारकऱ्यांच्या दृष्टीने आहे. तर तर मुळात तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. पहिली गोष्ट, एक वास्तव जी बाब आहे ती म्हणजे औषधी वनस्पती आहे. वर्षभर जगते ती. म्हणजे असं नाही की विशिष्ट काळात जगते नंतर ती राहत नाही असं नाही. पण तिला वर्षायू असं एक नाव आयुर्वेदात दिलंय. ती मऊ, केसाळ, शाखायुक्त औषधी वनस्पती मुळात भारतभर आढळते. चरक संहिता हा आयुर्वेदाचा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. आणि पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये तिला सुरस असं म्हटलं आहे. सुरस हे नाव दिलं. तिचा रस चांगला आहे, कफनाशक आहे, आरोग्याला पूरक आहे, वर्धक आहे. तर आयुर्वेदिक उपचारात तुळशीच्या गुणांची चर्चा केली आहे. ती चर्चा कशी आहे ती पाहू. तिची हिरवी आणि किरमिजी रंगाची, हिरव्या तुळशीला श्री तुळस म्हणतात, तर किरमिजी रंगाच्या तुळशीचं जे आहे पानं आणि फाद्या ज्याला कृष्ण तुळस म्हणतात, अशी दोन प्रकार आहेत. तर तिची उंची साधारणतः 30 ते 75 सेंटीमीटर एवढी असते. जास्त काही ती मोठी होत नाही. संस्कृतमध्ये तिला तूर्य व तुलसी या नावाने, तर इंग्रजीत सेक्रेड बेसिल, सेक्रेड म्हणजे पवित्र या अर्थाने, होली बेसिल हाही अर्थ पवित्र या अर्थाचा आहे. इंग्रजीत तिला अशी नाव दिली आहेत. तिची फुलं किरमिजी किंवा जांभळट लहान असून फांद्यांच्या व मुख्य खोडाच्या शेंड्यावर साध्या किंवा शाखायुक्त मंजिऱ्या येतात. त्यांना पुंजवल्लरी किंवा पुष्पबंध असं म्हटलं जातं. यातून निघणाऱ्या बियांपासून रोपं तयार करून तुळशीची लागवड केली जाते. तुळस ही औषधी वनस्पती असली तरी तिच्या चूर्णभुरी, मूळकुंज, मूळकूज आणि करपा हे रोग पडतात. ती स्वतः इतरांचे रोग नाहीसे करते, पण स्वतःचे रोग नाहीसे करण्याची क्षमता तिच्यात नाही. तर ही कफोत्सर्जक म्हणजे कफाला काढून टाकणे, शरीरात जो कफ साचला असतो तो फुफ्फुसात असतो, घशामध्ये असतो, तसंच शरीराच्या इतर भागातही असतो. सगळीकडला कफ काढण्याचं काम हे तुळस करते. म्हणून तिचं कफोत्सर्जक, कफ उत्सर्जक म्हणजे वर काढणारी असं आहे. तिच्या पानांचा रस जो आहे तो घाम आणणारा, उष्णता निर्माण करणारा आणि पाळीच्या तापावर उपयुक्त मानला जातो. जेव्हा पाळी येते स्त्रियांना, तेव्हा ताप येतो, तेव्हा अशा तऱ्हेने आपण ह्या तुळशीच्या पानाचा रस घेतला तर तो उपकारक ठरतो. या उत्तेजक रसामुळे श्वास नलिकेचा दाह कमी होतो. बरेचदा श्वास नलिकेमध्ये जंतूचा संसर्ग होतो.
त्या जंतूंना नष्ट करण्याचं काम तुळशीचा रस करतो आणि म्हणून तिथे जो उष्णता निर्माण होते तर श्वास नलिकेचं जे दुःख आहे, दाह आहे, ते नाहीसं होतं. कानदुखीच्या व्याधीत जेव्हा कान दुखतं तेव्हा सुद्धा कानामध्ये त्या रसाचे थेंब टाकतात. तसंच नायट म्हणजे खरूज नायट हा जो त्वचा रोग आहे, तर या इतर त्वचारोगी तो बाहेरून लावला जातो रस. पडसं झाल्यावर तुळशीच्या वाळलेल्या पानांचं चूर्ण करून तपकिरीप्रमाणे ओढण्याची ही परंपरा आहे. तुळशीच्या बिया मूत्रविकारांवर आणि जननेंद्रियाच्या काही विकारांवर गुणकारी आहेत. तिच्या मुळाचा काढा तापात घाम बाहेर काढण्यास मदत करतो. थंड पाण्यात भिजवून तुळशीचा काढलेला अर्क पानांचा फाट या नावाने ओळखला जाऊन तो मुलांना पोटाच्या विकारावर उपयोगी ठरतो. अशा या बहुगुणी तुळशीला वनस्पती शास्त्रामध्ये ऑसिमम सॅक्टम या लॅटिन नावाने ओळखलं जातं. तुळस लॅबिएटी या परिवारातील आहे. म्हणजे वनस्पतीचे परिवार, जसं प्राण्यांचे परिवार असतात, मानवाचे परिवार असतात, तसेच तुळशीचे परिवार आहे. पानावरून ते परिवार ओळखले जातात. त्या परिवाराचं नाव आहे लॅबिएटी, असं वनस्पती शास्त्रात म्हटलं आहे. तुळशीच्या पानांपासून वाफेने बनलेले बुडबुडे तापलेल्या द्रावातून सोडून घटक वेगळे करण्याच्या क्रियेने, म्हणजे ऊर्ध्वपातन ही जी क्रिया आहे, त्या क्रियेने पिवळे जर्द लवंगेसारख्या वासाचं उडून जाणारं तेल तयार होतं. तुळशीचं असं तेल सुद्धा तयार केलं जातं. ते जंतुनाशक व कीटकनाशक असतं. तसंच तुळशीच्या बियांपासून 17.8% हिरवट पिवळे स्थिर तेलही तयार करतात. तुळशीच्या अशा विविधांगी उपयोगामुळे तिची लागवड बागेत केली जाते. ती अधिक प्रमाणात प्राणवायू सोडते. या समजुतीने घराच्या आवारात तुळस लावली जाते. हिंदू धर्मात तिला पूजनीय ठरवण्यामागे वास्तविक हीच कारणं असली पाहिजेत. आता मिथकं वेगळी असतात. आपण यापूर्वी अनेकदा पाहिलं की धर्म ही संस्था निर्माण व्हायच्या आधी, धर्म म्हणजे नियंत्रण करणारी व्यवस्था, समाजाचं नियंत्रण करणारी व्यवस्था, ही व्यवस्था व्हायच्या आधी यातू नावाची एक संकल्पना होती, यातू कल्पना. आणि त्यामध्ये निसर्गातल्या अनेक घटकांचा जो मानवाला उपयोग होतो, त्या घटकांना अनुकूल करून घेण्याकरता जे काही विधी असतात केले जातात आणि त्या विधीनी ते घटक प्रसन्न होतात आणि मानवाला अनुकूल होतात, आपल्याला सुख देतात, अशी जी कल्पना आहे त्याला यातू कल्पना म्हणतात. याबद्दल आपण यापूर्वीपर्यंत माहिती पाहिली आहे. आणि म्हणून जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये, प्राचीन संस्कृतीमध्ये निसर्ग पूजा ही अंमलात होती. त्याला ॲनिमिझम या नावाने इंग्रजी भाषेत ओळखलं जातं. आणि पॅगनिझम नावाचा एक आणखी प्राचीन शब्द आहे. त्याचा असा अर्थ होतो की धर्म निर्माण व्हायच्या आधीची जी व्यवस्था, ज्या संकल्पना मानवाच्या मनात निर्माण झाल्या, या मुळात निसर्गातल्या शक्तींना आपल्याला अनुकूल करून घेण्याच्या भावनेने. तर तशी तुळस ही आपल्याला अनुकूल व्हावी यासाठी तिची पूजा ही प्रस्तावित झाली असावी. आणि आपल्या घराच्या बाहेर तिला यासाठी ठेवला आहे की तो परिसरच आकर्षक व्हावा, त्या परिसरात सौंदर्य प्राप्त व्हावं, परिसरामध्ये आरोग्य प्राप्त करणारा प्राणवायू मोठ्या प्रमाणात मिळावा, हे व्यावहारिक उद्देश आहे. आता बाय तुलसी तेरे अंगण मध्ये तिला दुय्यम स्थान दिल्याचं म्हटलं आहे. स्त्रियांच्या भावना त्यातून व्यक्त झालेल्या आहेत. मित्रांनो, डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखणीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये आजच मागवा, अगदी सवलतीच्या दरात. संपर्क ज्ञानपथ पब्लिकेशन 8600353712 आणि 9503237806. तर वैष्णव जे आहेत, विष्णूला मानणारे, ते तुळशीच्या मुळांच्या किंवा खोडाच्या मण्यापासून तयार झालेल्या माळा बनवून गळ्यात घालण्याला आपली ओळख समजतात. म्हणजे वैष्णव धर्मामध्ये तुळशी माळा ही महत्वाची खूण त्यांची असते आणि तिला देवत्व त्याच्यामुळे आलं. म्हणजे मुळात ती वनस्पती आहे आणि वनस्पतीचं पूजन करण्याच्या प्रथेतून तुळशीची पूजा करण्यात आली. मग त्या तुळशीला मग कथा आणि मिथकं तयार करण्यात आले. आता औरंगजेब हा तर मुस्लिम होता, पण त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या लोकांना सांगितलं की मी मरण पावल्यानंतर माझ्या कबरीवर तुळशीचं झाड लावावं. तिला राम तुळस असं नाव आहे, की सब्जा या नावाने ओळखली जाते. आणि इस्लाममध्ये तिला अतिशय पवित्र स्थान आहे. जसं हिंदूंमध्ये ही काळी तुळस आहे, हिरवी तुळस आहे, ही प्रसिद्ध आहे, तशीच मुस्लिम धर्मामध्ये सब्जा नावाची जी तुळस आहे ती सुद्धा एक मोठं औषधच आहे. तर असं म्हणतात की त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या कबरीवर राम तुळस लावा. आता आपण
खुलताबादला गेलो, दौलताबाद जवळ खुलताबाद नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. त्या कबरीवर काही वर झाकलेलं नाही. त्याबद्दल अशी समजूत आहे की औरंगजेबाने असं लिहून ठेवलं होतं की माझ्या खजिन्यात व्यक्तिगत जो खजिना आहे त्यात जेवढे पैसे असतील तेवढेच माझ्या कबरीवर खर्च करा. जे सरकारी खर्च करू नये. सरकारी खर्चात मौज मारणारे लोक आपण पाहतो, मंत्री संत्री राजे महाराजे. पण औरंगजेब हा त्या बाबतीत थोडासा वेगळा होता. त्यांनी तो धर्माच्या बाबतीत कट्टर होता हे मान्य आहे. त्यांनी अनेक गोष्टी वाईट केल्या आपल्या आयुष्यात तेही मान्य आहे. विशेषतः संभाजी महाराजांच्या बाबतीत त्याची वागणूक कठोर होती. नंतरच्या काळात त्यांनी संभाजी महाराजांच्या मुलाला शाहूला चांगलं वागवलं, संस्कृत शिकवलं, कपडे लत्ते चांगले दिले, चांगले गोडधोड खायला दिलं. त्यामागचा त्याचा उद्देश होता की यांनी केव्हा तरी इस्लाम धर्म स्वीकारावा. तसा आग्रह त्यांनी केला होता असं म्हणतात. पण त्यांच्या मुलींनी त्याला विरोध केला आणि शेवटपर्यंत शाहू हा मुस्लिम झाला नाही. पण जेव्हा औरंगजेब मरण पावला तेव्हा त्याच्या कबरीला भेट देण्याकरता शाहू हा मुद्दाम तिथे गेला होता. त्यामागची कारणं, राजकीय कारणं वेगळी आहे, पण हे वास्तव आहे. अशा तऱ्हे औरंगजेब आणि शाहू, औरंगजेब आणि तुळस हा संबंध आहे. तर हा जो खुलताबाद आहे या ठिकाणी औरंगजेब, मलिक अंबर, आझमशाह, तानाशाह नावाचा एक आणखी राजा होता. इथे राजकीय व्यक्तीसोबत जजरा बक्ष, हजरत जंग इत्यादी मुस्लिम संतांच्या कबरी आणि दर्गे आहेत. तेथे दरवर्षी एक मोठा उरूस भरतो. औरंगाबादहून वेरूळकडे जाण्याच्या मार्गावर असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला पाहायला पर्यटक आवर्जून येतात. मी सुद्धा ही कबर साधारणतः 75-76 म्हणजे आता 50 वर्षांपूर्वी पाहिली होती. त्यानंतर त्या मार्गाने खूपदा गेलो, पण तिथे काही थांबता आलं नाही. पण केव्हा तरी योग आला पुन्हा जाईल. तर अशा तऱ्हेने लोक जाताना मुद्दाम या खुलताबादला थांबतात आणि कबरीला भेट देतात. तेव्हा त्यांच्या समोर एक दृश्य असतं की त्या कबरीवर राम तुळशीचं रोपटं आहे. आता त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे ते मातीचीच कबर झाली. पुढे काही तिच्या दुरुस्त्या झाल्या नाही असं म्हणतात. लॉर्ड डलहौसीने संगमरवरी दगडाने तिला छप्पर बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते छप्पर पडलं. म्हणजे औरंगजेबाला ते मान्यच नव्हतं आपल्या कबरीवर अशा कोणी छप्पर बांधणं. अशा प्रकारच्या श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा या औरंगजेबाच्या कबरीच्या संबंधात आहे. आता मात्र तिला सुशोभित केलेलं दिसतं. आपण जे पाहतो टीव्हीवर वगैरे, जेव्हा ते वाद निर्माण होता औरंगजेबाचा तेव्हा ती कबर दाखवली जाते. तर तिथे राम तुळशीचं हे जे आहे रोपटं आहे. तर त्या मागचा उद्देश, मी जेव्हा गेलो होतो 50 वर्षांपूर्वी, तेव्हा आम्हाला गाईडनी सांगितलं की राम तुळशीचं जे झाड आहे त्याबद्दल अशी एक धार्मिक धारणा आहे की त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या अ, वर जातात आकाशाकडे आणि अल्लाह तालाला दुआ मागतात की इथे जो आहे झोपलेला त्याला स्वर्गात वगैरे स्थान मिळावं. अशा प्रकारची माहिती मला सांगितली होती एका गाईडनी. अर्थात ते इस्लाममध्ये आहे की नाही, त्याचे कुठे संदर्भ आहेत की नाही, हे अभ्यासकांनी पाहावं. तर तिथे हिंदू धर्मात जसं तुळशीचं महत्व आहे तसं इस्लाममध्ये एवढंच मला सांगायचं आहे. तर या कबरीतील रोपाच्या फांद्या मृतांसाठी अल्लाकडे दुआ मागतात असं म्हणतात. राम तुळस किंवा संस्कृतमधील वृद्ध तुळशी, या राम तुळशीला संस्कृतमध्ये वृद्ध तुळशी म्हणतात. या रोपाला इंग्रजी भाषेत शिरारवी बेसिल, तसेच लॅटिनमध्ये ऑसिमम ग्रॅटिसिमम या नावाने ओळखलं जातं. त्याचं रोप 1 ते 2.5 मीटर उंच, म्हणजे साधारणतः 6 फुटापर्यंत ते जाऊ शकतं. 6-6.5 फूट झुडपासारखं असून भारत आणि लक्षद्वीपात ते आढळतं. तुळशीप्रमाणेच या तुळशीची लक्षण असून तिला रान रान तुळस मूळ शब्द आहे तो. रान तुळस, जंगली तुळस, पण आता आपण उच्चार करतो रान तुळस. तर तिची फुलं हिरवट पिवळी असून मंजिऱ्यावर अधिक दाट मंडलांमध्ये येतात. उग्रवासाच्या या तुळशीचं तेल जंतुरोधक व कमी विषारी असतं, जास्त विषारी नसतं. त्याचा उपयोग कानदुखी, दातदुखी आणि लहान मुलांची पोटदुखी यावर होतो. ती पाचक, पौष्टिक, उत्तेजक, शामक, लघवी साफ करणारी, म्हणजे किडनीसाठी फार चांगली आहे. म्हणून मूत्रल सूक्ष्म जंतूची वाढ होण्यास रोखणारी व नष्ट करणारी, म्हणून पूतिरोधक व वांतिरोधक आयुर्वेदीय शब्द आहेत. खोकल्यावर एक औषध म्हणून तिचा रस घेतात. पोटदुखीवर तिच्या पानांचा रस प्रभावी ठरतो. तिचं बी डोकेदुखी, मज्जातंतूतील तीव्र वेदना, आमांश इत्यादी व्याधींवर गुणकारी असतं. याशिवाय कापूर तुळशी नावाचं एक रोप कापूर बनवण्याच्या कामात येतं. कापूर बनवताना हे रोप वापरलं जातं. त्याची लागवड केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यात केली जाते. अशा तऱ्हेने
आरोग्याला उपकारक असे रुप्त असल्यामुळे पुढे त्याचं दैवतीकरण झालं आणि काही ठिकाणी मंदिरं सुद्धा स्थापन झाली. तर अशा तऱ्हेनं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य हेतू आहे. मुळात दैवता निर्माण झाली ही कृतज्ञतेच्या भावनेतून झाली. एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने समाजासाठी काहीतरी मोठं काम केलं असेल उपकारक, तर त्याला आपण दैवत करतो. आधी आपण पुतळे उभारतो ना महामानवांचे, तसेच ते दैवता निर्माण झाली ही महामानवाच्या पुतळ्याच्या पूजेतून. वीरगळ म्हणा की इतरही ज्या काही आपल्याला प्रतिमा दिसतात, विठोबाची मूर्ती सुद्धा एक वीरगळ आहे असं अभ्यासकांचं मत आहे. तर अशा तऱ्हेने म्हणजे आपल्या पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता त्यांचं दैवतीकरण झालं. तसं तुळशीचंही झालं. तुळशी वृंदावन हे तर आपण त्याचं दैवतीकरण पाहतोच. रोज उठल्याबरोबर पहाटे आंघोळ झाल्यानंतर स्त्रिया तुळशीचं पूजन करतात, उदबत्ती लावतात, तिला प्रदक्षिणा सुद्धा घालतात. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. तर त्यामुळे तिला एक मातृदेवता मानलं गेलं. म्हणजे अनेक मातृदेवता आहेत भारतात आणि जगभर. तशा भारतातली एक मातृदेवता म्हणून तुळस ही कशी पूजली जाते, मग तिचं मानवीकरण केलं. म्हणजे आपण एखाद्या दैवताचं, एखाद्या घटकाचं, निसर्गातल्या घटकाचं पूजन करतो. पक्षी असेल, प्राणी असेल, काही वस्तू असतील किंवा सरस्वती नदी सारखी नदी आहे, तिला आपण विद्येची देवता ठरवलं, मानवीकरण केलं. अनेक अशा नैसर्गिक घटकांचं मानवीकरण झालंय. तसंच मानवीकरण हे तुळशीचं झालंय. तर त्यामध्ये ती दोन भुजा, तिला दोन हात आहेत दाखवतात. तिचा उजवा हात वरद मुद्रेत, ती असं आशीर्वाद देते आहे. तर डाव्या हातात पोपट धरलाय. पोपट धरला आहे. पोपट हे वनवासी लोकांचं, आदिवासी लोकांचं, जंगलात राहणाऱ्या लोकांचं प्रतीक आहे. म्हणजे एखाद्या मातृदेवतेच्या हाती किंवा खांद्यावर पोपट जेव्हा दाखवला जातो, तर तेव्हा ती मातृदेवता आदिवासींची आहे असा त्याचा अर्थ होतो, की वनात तिचा निवास आहे असं मानलं जातं. जसं आता मातंगी नावाची एक मातृदेवता आहे. तिच्या उजव्या खांद्यावर पोपट दाखवला जातो आणि तिच्या हातात वेणा आहे. मग तिचीच नक्कल करून सरस्वती ही मातृदेवता तयार करण्यात आली. आणि इथे विणा तर आहे पांढऱ्या शुभ्र साडी मधल्या सरस्वतीच्या हातात, पण मोर आहे. इथे मोर आहे. मातंगी ही नदीच्या काठावर दाखवली जाते, तशी सरस्वती दाखवली जाते. तर अशा तऱ्हेने पोपट हे वनवासी किंवा आदिवासी लोकांचं प्रतीक आहे. तर लक्ष्मी नावाचं तिथे एक रूप आहे. तेव्हा लक्ष्मी रूपात तेव्हा तिला दाखवतात, जेव्हा दाखवतात तेव्हा तिच्या हातात कमळ असतं. पोपटावरून तिचा आदिवासी जमातीशी असलेला संबंध सूचित होतो. जरी अशी प्रतिष्ठा, अशी प्रतिमा असलेले एक प्राचीन मंदिर पंजाब मधील जालंधर या शहरात आहे. कोट किशनचंद भागात असलेलं हे तुलसी मंदिर जालंधर राजाच्या वृंदा या पत्नीच्या सन्मानार्थ बांधण्यात आलं असं म्हणतात. या मंदिराच्या एका बाजूला एक तलाव असून तेथे जालंधर राजा स्नान करीत असे, अशी समजूत आहे. या मंदिराच्या भोवताली अनेक मंदिर आहेत. अन्नपूर्णा वा सुखदेवतेची जी गुहा आहे जवळच आहे. ब्रह्मकुंड आणि काही शैव मंदिर आहेत. वाल्मिकी द्वारा लगत एक दार आहे, त्याचं नाव वाल्मिकी आहे. शीतला मातेचं मंदिर, तसं हनुमान व शिव या दैवताची दोन लहान मंदिरे इथे आहेत. या ठिकाणी कुठेही विष्णू मंदिर नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण तुळशीचा संबंध विष्णूशी जोडण्यात येतो आणि जालंधराची पत्नी वृंदा तिच्याशी जोडण्यात येतो. पण हे जे पंजाब मधील जालंधर शहर आहे, त्या ठिकाणी मात्र विष्णू मंदिर नाही. कथा वेगळ्या असतात, वास्तव फार वेगळं असते. तर पुराणिकांनी मात्र विष्णूचा संबंध जोडला वृंदेशी. जालंधर हा वृंदेचा पती असून त्याच्या नावावरून जालंधर हे या शहराचं नाव पडलं आहे. तर या अशा जालंधराविषयीची माहिती जी पुराणांमध्ये आलेली आहे ती पाहू. पंजाबातील सतलज नदीच्या किनारी जालंधर नावाचा एक दैत्य राहत होता. दैत्य शब्दाबद्दल यापूर्वी आपण पाहिलं की दितीचे जे पुत्र होते, दिती या मातृदेवतेचे जे उपासक आहेत त्यांच्यासाठी दैत्य शब्द वापरला जात होता. आता त्याचा अर्थ राक्षस किंवा असुर. राक्षस शब्दही चांगल्या अर्थात आहे, रक्षण करणारा. असुर या शब्दाचा अर्थ चांगला आहे, जो आपल्या प्राणांचं रक्षण करतो. आणि धनु या मातृदेवतेच्या पुत्रांना दानव असं म्हणतात. तर अशा तऱ्हेने शब्दांचे अर्थ विकृत करणं हे कोणत्या लोकांचं काम आहे? जे
लोक अशा तऱ्हेच्या एखाद्या प्रचलित संस्कृतीवर विजय मिळवतात. म्हणजे पराभूत संस्कृतीतले जे महानायक असतात ते जे जेते लोक आहेत, जिंकणारे लोक आहेत, त्यांच्या संस्कृती खलनायक ठरतात. तसं या ठिकाणी झालेलं आहे की जालंधर हा एक नायक असला पाहिजे, त्याला खलनायक ठरवलाय. आणि शिवपुराणात जी कथा आहे त्यात एकदा इंद्र व शंकर यांच्यात निकराचं युद्ध झालं. त्या शंकराने इंद्राला हरवलं. इंद्राच्या उद्धट वागण्याने संतापलेल्या शंकराच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा निघू लागल्या. त्यामुळे इतर देव भयभीत झालेत. ते शंकराची करुणा भागू लागले. शेवटी इंद्रालाही पर्याय नव्हता. पोळलेला इंद्र शंकराला शरण आला. त्यामुळे शंकराने त्याला क्षमा केली. परंतु नेत्रामधून निघालेल्या तेजाचा गोळा कुठे टाकायचा याचा विचार करून त्याने समुद्राच्या पाण्यात टाकला. त्या तेजाचं रूपांतर एका बालकात झालं. त्याच्या ओरडण्याने सारं विश्व हादरून गेलं. चमत्कारिक असतात कथा, मजेदार असतात, रंजक असतात, पण त्यातून काहीतरी सांगायचं असते. त्यामुळे घाबरलेले सारे देव पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. तेव्हा त्यांची भीती घालवण्याच्या हेतूने ब्रह्मदेवाने समुद्रातील बालक आपल्या मांडीवर घेतलं. तेव्हा त्या बालकाने ब्रह्मदेवाच्या गळ्याला मिठी मारली व ब्रह्मदेवाच्या डोळ्यामधून निघालेले अश्रुजल धरले. तो रडला. त्याचे अश्रुजल धरले. ते पाहून ब्रह्मदेवाने त्याचं नाव जालंधर ठेवलं. जालंधर म्हणजे पाणी धारण करणारा, जल धारण करणारा. अर्थ वेगळा आहे, कथा मात्र फार चमत्कारिक आहेत. तसंच त्याला आशीर्वाद दिला की हा मुलगा लवकरच तरुण होऊन सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होईल. याचा अर्थ कोणीतरी असा दैत्य कुळातला एखादा राजा हा लवकरच विद्वान झाला, मोठा झाला आणि सर्व शास्त्र त्यांनी शिकला, तर तो महापराक्रमी, धैर्यशील, रणझुंजार असा योद्धा होईल व सर्व दैत्यांचा अधिपती होईल. दैत्यांचा तो राजा होईल आणि विष्णूलाही जिंकेल. म्हणजे मुख्य संघर्ष विष्णूच्या विरोधात आहे. विष्णू विरुद्ध दैत्य असा संघर्ष आहे. त्याची पत्नी पतिव्रता, सौभाग्यशाली, सर्वांग सुंदरी, प्रिय भाषणी, चांगलं बोलणारी आणि शीलवती होईल. नैतिक दृष्ट्या ती संपन्न आहे अशी भविष्यवाणी ब्रह्मदेवाने केली. मुळात ती तशी असली पाहिजे. म्हणून तिचं वर्णन करताना हे ब्रह्मदेवाने असं म्हटलं की तू तशी होशील. हे श्रेय कोणी घेतलं? ब्रह्मदेवाने घेतलं. ब्रह्मदेवाच्या समर्थकांनी लिहिलेल्या कथेमध्ये आपल्याला आढळतं. मग त्या जालंधराचा वृद्धेशी विवाह झाला. त्यानंतर समुद्राने जालंधराला आपल्या घरी नेलं. त्याला आपला मुलगा मानून तालनेमी नावाच्या महान असुराच्या वृंदा या मुलीला त्याच्यासाठी मागणी घातली. वृंदा कोण आहे? कालनेमी नावाच्या असुराची मुलगी आहे. तालनेमी हा श्रेष्ठ असुर होता. त्याने समुद्राची मागणी मान्य करून आपली आपली लाडकी लेक जालंधराला दिली. जालंधर हा दैत्यांचा राजा असल्यामुळे त्याचा नेहमी देवांशी संघर्ष होत असे. इंद्र व विष्णू या देवांच्या राजांशी त्याचं नेहमीच युद्ध होत असे. अशा युद्धांमध्ये त्याची नेहमी सरशी होई. तो आपल्या प्रजेचं पालन आपल्या अपत्याप्रमाणे करीत असे. तो प्रजा हितदक्ष असा राजा, लोक कल्याणकारी राजा होता. अगदी आपल्या शिवाजी महाराजांसारखा, पूर्वीच्या बळीराजासारखा. त्यामुळे मत्सरग्रस्त झालेले देव त्याच्या विरोधात कट कारस्थान करू लागले. देवांचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं की जो असा गुणी असेल, कलावंत असेल, महापराक्रम असेल, त्याचा ते द्वेष करतात आणि मग त्याच्या विरोधात कट कारस्थान करतात आणि फसून त्याला मारतात. तसं बळीला मारलं फसून वामनाने. वामन हा देवांचाच प्रतिनिधी. देव कुठले? देव हे इराण मधले दीव नावाचे लोक, ज्यांचा उल्लेख हा पुराणांमध्ये येतो नंतरच्या काळात, पण त्याच्याने झेन अवेस्ता या ग्रंथात येतो. त्या ठिकाणी ते दुष्ट दाखवले. देवांना दुष्ट म्हटलं, असुरांना तिथे चांगलं म्हटलेलं आहे. आपण त्यावर वारंवार चर्चा करत असतो, यापुढे सांगत राहू. तर त्याचा जो नेता होता तो विष्णू होता. विष्णूबद्दल यापूर्वी आपण माहिती पाहिली की वारकरी संप्रदायामध्ये जे समतेचं तत्व होतं ते बाजूला कसं झालं, कारण विष्णूने त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे तर विष्णूंनी कपट केलं. काय केलं? जालंधराची पत्नी वृंदा ही पतिव्रता असल्यामुळे जालंधर हा शक्तिशाली झालाय. म्हणजे एखादा पुरुष जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्या पाठीशी एक स्त्री असते, असं एक आपलं म्हणणं आहे. ते खरं आहे की हा जो शक्तिशाली झाला जालंधर, कारण त्याची स्त्री ही नीतिवान होती, शक्तिशाली होती आणि शीलवती होती. म्हणून तिचं पातिव्रत्य भंग करणं हे आवश्यक ठरलं आणि हे विष्णूंनी केलं. विष्णू पूजन हे कसं आहे हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. तर त्यानुसार विष्णू जालंधर नगरीत गेला. त्यानं कपटाने जालंधराचा वेश धारण केला आणि वृंदेशी सभागम केला. आता खरं म्हटलं म्हणजे एखादी स्त्री जेव्हा सभागम करते एखाद्या पुरुषाशी, तेव्हा कोणाशी करते आहे तिला माहित नसते असं नाही, तिला माहित असते. यात एक गोष्ट स्पष्ट होते की एकतर
विष्णूशीचे संबंध असले पाहिजेत किंवा असे संबंध दाखवण्याचा उद्देश हा पुराणिकांचा असला पाहिजे. पुराणिकांनी चांगल्या व्यक्तीला दूषित करून मग त्यावर प्रहार करायचा, एकदा जाहीर करायचं की ही वाईट आहे, शीलवती नाही आहे, पतिव्रता नाही आहे, दुष्ट आहे, मग तिला मारायचं. हा एक प्रकार शत्रूंच्या बाबतीत नेहमी जे विजेते लोक असतात, जेते असतात, ते करत असतात. आणि मिथकांच्या माध्यमातून ते ठसवतात आपल्या मनावर, आणि मिथक लोक खरं मानतात, इतिहास मानतात, आणि त्याला धार्मिक रूप असल्यामुळे, कारण पवित्र कथा ती असते, त्यामुळे तिच्या विरोधात बोलायचं नाही, तिची चिकित्सा करायची नाही, अशा प्रकारचा एक संकेत रूढ आहे, अशी एक दहशत निर्माण केली जाते. तर ते अशा तऱ्हेने विष्णू वृंदेच्या ध्यानात आलं की आपण फसवलं गेलो आहोत. तिने संतापून विष्णूला शाप दिला. म्हणजे तिने एकतर अंधारात तिच्यावर बलात्कार केला असेल, आपण कल्पना करायला हरकत नाही, कल्पनाच आहे शेवटी, ती कथाच आहे. आणि मग तिला ते आवडलं नाही किंवा चुकून आपल्या हातून पाप झालं तिला वाटत असेल, तिने त्याला शाप दिला, अशी कथा आहे. आणि तिने शाप दिला तेव्हा तिने अग्नीत उडी घातली. आता तिने अग्नीत उडी घातली म्हणजे नष्ट झाली. मग तिची जी चिता आहे, त्या चितेतलं जे भस्म आहे, ते विष्णूंनी आपल्या अंगाला लावलं. म्हणजे किती विचित्र कथा असली पाहिजे. तर विष्णू त्या ठिकाणी बसून राहिला. इकडे देवाच्या युद्धात जलांधराचा पराभव झाला आणि त्याला शंकराने ठार केलं व त्याचं तेज शंकराच्या शरीरात विलीन झालं. त्यामुळे सर्व देव भयमुक्त झाले. देव आणि जालंधर असा हा संघर्ष आहे. आता या कथेत काही विसंगती आहे, त्या विसंगतीवर या लेखामध्ये प्रकाश टाकलाय. जालंधराचा जन्म शंकराच्या तेजातून झाला असं म्हटलंय, अशी पुराणं सांगतात शंकराचं, आणि शंकराने ठार केलं. म्हणजे जर तो जालंधर शंकराच्या तेजाचाच अंश असेल तर शंकर त्याला नष्ट कसा करेल? आणि कथेचा शेवट कसा आहे, जालंधरच्या मृत्यूनंतर त्याचं ते शंकरामध्ये विलीन झालं. याचा अर्थ पुन्हा शंकर आणि जालंधर यांचं सख्य, यांचं यांचे संबंध या कथेत सांगितलंय. मग शंकराने मारलं कशाला आणि विष्णूची बाजू का घेतली? त्या पार्वतीच्या, ज्या पार्वतीच्या तेजातून वृद्धेचा जन्म झाला असं ते म्हणतात, त्याच पार्वती ती विलीन होते असे कथा सांगतात, पुराणकार सांगतात. ही मोठी विसंगती या कथेत आहे. याही पेक्षा मोठी विसंगती म्हणजे ज्या वृद्धेचं रूपांतर तुळशीत होतं ते विष्णूला प्रिय होते. म्हणजे ही तुळशी विष्णूला प्रिय असणं ही एक मोठी विसंगती आहे, कारण त्यांनी तिच्यावर बलात्कार केलाय. तिला घेऊन विष्णू वैकुंठाला जातो, अशाही कथा आहेत, अशा प्रकारची मिथक आहेत. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह नावाचा एक धार्मिक विधी हिंदू लोक करतात. यावेळी तिचं लग्न विष्णूशीच लावलं जातं. म्हणजे ज्या विष्णूंनी वृंदेवर बलात्कार केला, म्हणजे वाईट काम केलं, तिच्याशीच लग्न लावणं हा काय प्रकार आहे? आणि ज्या विष्णूने कपटाने शिलभंग केला त्याला, आणि त्याला त्यांनी वृद्धेने शाप दिला आहे असंही तुम्ही सांगता, त्याच्याशी लग्न लावणे कितपत योग्य आहे याचा विचार आता जे धार्मिक स्वतःला समजतात हिंदू वगैरे, त्यांनी हा विचार करायला पाहिजे. एक शेवट करताना यात एक भाग आलेला आहे, पद्मपुराणातला आहे, आणि स्कंद पुराणातली कथा आहे. एकदा तुळस काम विव्हळ होऊन गणपतीकडे जाते. ती मानवी रूप तिने धारण केल्यामुळे ती काम विव्हळ होणं स्वाभाविक आहे. आणि गणपती तिला वृक्ष रूपात जाण्याचा शाप देतो. गणपतीला काही तिचं वागणं आवडत नाही, त्याचं तिचं झाडात रूपांतर होतं. अशा प्रकारची कथा पद्मपुराणात आहे आणि स्कंद पुराणात आहे. त्यामुळे तिचा मानवी देह नष्ट होतो, म्हणजे ती मानवी रूपात आपल्याला दिसत नाही. पुढे समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून अमृत बाहेर आल्यावर त्याचे काही थेंब जमिनीवर पडलेत, त्यातून तुळशीचं रोप तयार झालं आणि ते रोप ब्रह्मदेवाने विष्णूला दिलं. अशा प्रकारची कथा आहे. या कथेत किंवा इतरही मिथकामध्ये तुळस ही पराभूत, अगतिक व दुय्यम अशा स्त्रीचं प्रतीक म्हणून चित्रित केली आहे. तिचा पिता कालनेमी, तसंच जालंधराचा जन्मदाता शंकर, हे दोघे अवैदिक परंपरेतले असून वैदिकांचे कट्टर शत्रू असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आढळतात. तुळशी विवाहाच्या वेळेस विष्णूऐवजी त्याचा अवतार मानलेल्या कृष्णाशी विवाह करण्याची परंपरा आहे. म्हणजे विष्णूशी विवाह नाही होत, तो कृष्णाशी होतो. यावेळी बोर भाजी आवळा, कृष्णदेव सावळा अशी हाळी दिली जाते. कृष्णाचा सावळा वर्ण आणि तुळस यामधील साधर्म्यामुळे तशी परंपरा पडली असावी. तुळशी विवाहानंतर सारांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो. आता यात अनेक विसंगती या कथेमध्ये आहेत. मुळात तुळशीची पूजा करण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्या परिसरात प्राणवायू मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावा. कारण तुळशीबद्दल असा एक समज आहे की ती प्राणवायूचंच विसर्जन करते आणि प्राणवायूच घेते.
तसं नसतं. कोणतेही झाड असो ते कर्मामृतवायूच ग्रहण करतं आणि प्राणवायू देतं. आणि त्याच्या परंपरा आहेत ठरल्या, त्याचं विज्ञान सुद्धा ठरलंय. आणि या तुळशीशी संबंध जो आहे तो आपल्या आरोग्याशी असल्यामुळे, एक औषधी वनस्पती असल्यामुळे ती आपल्या अवतीभोवती राहिली तर पटकन आपण ती ग्रहण करू शकतो. म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्ही तुळशी 4-5 पानं तोंडात टाकली तर कफ नाहीसा होतो. की त्याच्या रसाने आणखी काही फायदे होतात. आपण पाहिलं की नाट्यासारखा आजार, त्वचारोग हा नाहीसा होतो. म्हणजे सहजपणे उपलब्ध होणारी ही तुळस आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने उपकारक आहे, म्हणून तिला आपण अंगणात लावलाय. ती अगदी दूर जंगलात लावली असती, तिथून आणायला वेळ लागतो. म्हणून या औषधी उपयोगामुळे तिला दैवत म्हणून मानलं गेलं असावं. कथा आपापल्या सोयीने लोक तयार करतात. त्या कथा निर्माण करणारा जो असेल त्याच्या मनात ज्या विकृती आहेत, त्याची जे समज आहे, त्याच्या ज्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असतील, ज्या धारणा असतील, त्याचा प्रभाव मिथकावर पडत असतो. म्हणून मिथकांचा अभ्यास व्हायला पाहिजे, मिथकांची चिकित्सा व्हायला पाहिजे. मिथकं जशीच्या तशी स्वीकारता कामा नये, याचा बोध आपल्याला या कथेतून दिसतो.